सो तुमच्या आयुष्यामध्ये असे कोणते पुरुष आहेत ज्यांनी तुमचं वुमनहूड खूप छान जपलंय? एक माझा सख्खा भाऊ उमेश, जो आता म्हणजे दुःख असं असतं की तो आता भारताबाहेर राहतो, त्यामुळे मी सतत एक मिसिंग फॅक्टर माझ्या आयुष्यात आहे. तो मला असं वाटतं त्यांनी खूप जपलंय माझ्या मनाला, आईच्या मनाला, आणि अजूनही एवढ्या लांबून तो ही मेक शुअर दॅट त्याला कळतं की समथिंग इज रॉंग, आणि त्याचा फोन येतोच. म्हणजे मी आणि आई असं बोलतो की अरे एकदा दादाशी बोललं पाहिजे, आणि द मोमेंट त्याचा फोन येतो. सो आणि त्यांनी कधीही क्वेश्चन्स केले नाहीत आमच्या चिडचिडीला किंवा आमच्या कंप्लेंट्सना. तो आय थिंक त्याच्याकडून मी शिकले हाऊ टू बी अ गुड लिसनर. म्हणजे इतका संत माणूस, जे म्हणजे इतके ऑपोजिट होत आम्ही दोघे, पण त्याच्याकडून हळूहळू ती एनर्जी आता माझ्यात आलेली आहे. सो त्यामुळे मी जी आता जर काही इम्प्रेशन माझ्या बाबतीत बाहेर झालं असेल चांगलं, तर ते सगळं श्रेय माझ्या दादाला जातं. हाऊ टू बी अँड हाऊ टू लिसन टू इट प्रॉपरली. कुठे रिॲक्ट करायची गरज नाही आहे, आणि कंपॅशन असलं पाहिजे, बट स्टील यू हॅव टू बी अ गुड पर्सन कम वॉट मे. तर आय थिंक त्यांनी ते मला खूप शिकवले, आणि मला असं वाटतं की ते जी फेमिनिस्ट जी बाजू आहे, स्त्रीची जी बाजू आहे, सौम्य बाजू, ती त्यांनी आमची खूप जपली आहे. ती त्याच्या बायकोचीही तितकीच छान जपतो, माझ्या बहिणीची. त्यामुळे मला असं वाटतं की वा, लाईफ इज नाईस, इट्स गुड. हे त्याच्यामुळे मला खूप फील होतं. आणि माझा बालपणीचा मित्र आहे जो नचिकेत नावाचा, आम्ही रिकनेक्ट झालो आफ्टर 10 years, आणि आय थिंक आय हॅव गॉट द सेकंड फॅमिली थ्रू हिम. ही टेक्स केअर ऑफ मी लाईक हाव. तो, त्याची बायको, त्याची मुलगी, मला असं फीलच होत नाही की आय डोंट हॅव फॅमिली और आय डोंट हॅव माय ब्रदर विथ मी, किंवा असं दे मेक शुअर की आय विल बी प्रोटेक्टेड इन पुणे. सर्व माझी सतत धाव पुण्यात असते. कुठलीही मदत मला नुसता फोन केला की त्यांना कळतं की अच्छा, शी नीड्स समथिंग, शी वॉन्ट्स टू शेअर इट. तर मला असं वाटतं ह्या दोघांनी खूप मला ते सुख दिलंय जे कदाचित आपण सगळीकडे शोधत असतो, आणि त्यामुळे मी जरा अलाइंड आहे. किती मस्त, किती मस्त. तुझ्या दादाचं नाव काय? उमेश. उमेश, ग्रेट जॉब. खूप दिवसांनी मी त्याचं नाव घेतलंय. माझे भैया, म्हणजे माझे लहानपणीपासून सगळे मित्रमंडळी त्यालाही भैयाच म्हणतात. उमेश. आमच्याबरोबर माहितीये ना एक गोष्ट, आता तिला टकोरवरनं ती लगेच बोलली म्हणून मी सांगते की मी मराठी आणि बॉर्न अँड ब्रॉट अप इन गुजरात, ती गुजराती आणि बॉर्न अँड ब्रॉट अप इन महाराष्ट्र, पुणे. तेच. त्यामुळे तिचं मराठी बघून मला असं वाटतं अरे बापरे केवढं, आणि माझं आय एम शुअर माझं गुजराती बेटर काम केलं असतं, आणि प्रयत्न केला होता. शर्वण जोशीचं नाटक होतं, मराठी, इंग्रजी आणि गुजराती असं होतं, पण ही वॉन्टेड मी टू टेस्ट फॉर गुजराती, आणि मला म्हणलं की अरे बट आय एम नॉट गुड इन गुजराती, की नो. आणि तिकडे सगळे थिएटर आर्टिस्ट आले होते गुजराती, म्हटलं की हॅलो भावाकडे तू भैया म्हणाला. तो एक तसे पुरुष आहेत दोन जे मला पूर्ण करतात. म्हणजे छान, मस्त मस्त. प्रार्थना? मी ऑफकोर्स माझ्या नवऱ्याचं नाव घेईन, आणि शेवटल्या 6 वर्षात 7 वर्ष झाली, 7वं होईल. या 7 वर्षात माझं आयुष्य, मी ना मला असं वाटतं की त्याच्या आधी पण मी ऍक्टिंग करायचे, पण लग्नानंतर आहे ना मला असं वाटतं की मी त्याच्या आधी ना थोडं कळत नव्हतं का, आपण म्हणतो ना थोडं स्टेबल नव्हतं, चलबिचल होतो. लग्नानंतर ना एक तो छान ठहराव आलाय माझ्या आयुष्यात असं मला वाटतं, आणि दिस इज बिकॉज ऑफ हिम. माझं आय थिंक ही इज माय एन्सायक्लोपीडिया. माझ्यासाठी माझी कुठलीही गोष्ट मला हवी असेल आयुष्यातली, की ही इज दी ओनली पर्सन की ज्याला मी रात्री म्हणजे कधी तो नेहमीच असतो माझ्याबरोबर, आणि त्याला फोन करून सांगणं, विचारणं. आणि आय एम फॉर्च्युनेट इनफ की त्याला सगळं माहिती पण आहे, कारण तो आमच्याच इंडस्ट्रीला बिलॉंग करतो. त्याला मी कुठलंही माझं काम दाखवलं तर त्याला त्याच्या बिहाइंड कॅमेरा का त्याच्यात झालेल्या टेक्निकल गोष्टी पण माहिती असतात. सो तो मला सांगतो की असं नाही, असं करायचंय. सो तो माझा चांगला गाईड पण आहे. सो मित्र, तत्वज्ञ, वाटाडे आपण म्हणतो ते खरंच माझ्या आयुष्यातला मितवा तो माझा नवरा आहे, आणि शेवटल्या 7 वर्षापासून तो मला ते सातत्याने जाणवतंय. आणि स्पेशली मला आठवतंय माझी तुझी म्हणजे लग्नानंतर माझ्या फिल्म्स आणि मी काम एवढं माझं ऍक्टिव्ह नव्हते मी, आणि माझी तुझी जेव्हा माझा पहिला शो आला तेव्हा फर्स्ट डे मी जेव्हा शोला जात होते तेव्हा त्यांनी मला एक सुंदर मेसेज पाठवला, आणि त्याच्यात त्यांनी तेच लिहिलं होतं की मी जेव्हा तुझ्याशी लग्न केलं होतं ते म्हणून नव्हतं केलं की तू
हिरोईन आहेस एक. मी म्हणून केलं होतं की मला तुझ्यात ते टॅलेंट दिसलंय. तू पडद्यासाठी म्हणजे तू कॅमेरासाठी बनली आहेस, घरासाठी नाही. आणि घरात बसून तुझं टॅलेंट वेस्ट नको करूस. तू कॅमेरा फेस कर आणि तू त्याच्यासाठीच बनली. सो आय वॉन्ट टू सी यू देअर, नॉट हिअर. गुड जॉब अभिषेक. असा त्यांनी सुंदर मेसेज पाठवला. सो मला असं वाटतं की आय एम फॉर्च्युनेट इनफ की माझा नवरा इज लाईक विथ मी ऑलवेज अँड ही इज ऑलवेज सपोर्टिंग मी. वाव यार, मला असं वाटतं बाय दी एंड ऑफ ह्या गप्पा मी रडणारच आहे की काय, असं मला वाटायला लागलेलं आहे की मी सगळ्या गेस्टना सावरण्यात सोडून गेस्टच मला सावरतात असं झालं तर काय वाटायला नको. वेगळा इंटरव्ह्यू. पण खूप वाव यार, दिस इज टच. कुठे आहे वूड, कुठे आहे इथेच आपण कन्सिडर करूया. पण टच वूड खरंच दिस इज ब्युटिफुल. अदिती, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ना वेगवेगळे पुरुष माझ्या आयुष्यात आले. म्हणजे वडील म्हणून माझे दीपक आला, म्हणजे बाबा आले, नवरा म्हणून सुहास आला आणि मुलगा म्हणून आरीन आला. आणि त्यांनी ना वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने मला सपोर्ट केलं. म्हणजे माझ्या वडिलांनी नेहमी, ते थोडे स्ट्रिक्ट होते, आमच्यात थोडीशी अनबन होती कारण आम्ही दोघंही पॅरलल नोटवर, म्हणजे मेंटल स्टेट आमची वी आर व्हेरी स्ट्रॉंग हेडेड पीपल. पण तरी सुद्धा ना त्यामुळेच ते मला समजून घेऊ शकले आणि विचारांचं स्वातंत्र्य दिलं, निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे माझं पहिलं अफेअर झाल्यानंतर मी त्यांना कॉन्फिडेंटली सांगू शकले की ये है मेरा बॉयफ्रेंड. हे मी त्याच्याकडे जाऊन सांगू शकले. मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जेव्हा आत्ता जो माझा नवरा आहे त्याच्याबरोबर राहायचं होतं, मी याच्याबरोबर राहणार आहे आणि बघणार आहे की आमचं जमतंय की नाही. कारण मला लग्न संस्थेवर विश्वास आहे आणि मी लग्न केल्यावर मला ते मोडायचं नाहीये. सो मला एकत्र राहून पाहायचंय की जमतंय की नाही, हे मी त्यांना पहिल्यांदा सांगू शकले कॉन्फिडेंटली. आणि हा विश्वास की तू शेअर करू शकतेस आणि तू निर्णय घेऊ शकतेस आणि मी तुझ्या पाठीमागे आहे. ते हे पण म्हणाले होते की तुझं नाही पटलं ना तर मी तुझ्यासाठी आयुष्यभर आहे, तू सोडून येऊ शकतेस. सो इतका विश्वास त्यांनी मला दिला, एक मित्र म्हणून, एक वडील म्हणून, पाठराखा म्हणून. सो त्या टप्प्यावर तो एक नवरा म्हणून एका पार्टनरची गरज असते जेव्हा तुम्ही काम सगळं बंद करून तुम्ही घरी बसलेले असता. प्रेग्नन्सीच्या फेजपासून किंवा आत्ता 2 वर्ष झाली मी फार काही काम नाही केलं आणि घरी बसले, पण मी आहे आणि बोलून नाही दाखवणार मी आहे, पण सतत जाणीव करून देणार की मी आहे. मूल झाल्यावरती ना आय वेंट थ्रू अ व्हेरी सिव्हिअर फेज ऑफ पोस्टपार्टम डिप्रेशन, व्हेरी सिव्हिअर फेज. एकदा 6 महिने 8 महिने झाले, मी म्हटलं तर मला काम करावंसं वाटतं. तर मला कर, तू कामच कर, तू घराच्या बाहेर जाशील ना तेवढी शांत राहशील. पण माझी हिंमत होत नव्हती बरं का. तर एक मालिकेचं मी लुक टेस्ट दिली, ती मालिका करायचं असं ठरलं आणि पुढच्या महिन्यात त्याचं शूटिंग सुरू होणार आणि यांनी माझ्या हातात एक तिकीट ठेवलं फ्लाईटचं, प्राईम क्लास. आणि म्हणाला मी यू नीड अ ब्रेक फ्रॉम मी अँड माय सन, सो यू गो वेर एव्हर यू वॉन्ट टू गो. हे जयपूर मला जायचं आहे, जयपूर उदयपूर आणि तिकडचं. आणि त्यांनी तिकीट ठेवलं, जायचं तिकीट मी बुक केलं, यायचं तुला वाटेल तेव्हा ये, आय टेक केअर ऑफ अरी. आणि मला हिंमत होत नव्हती, मी आयब्रो करायला पण बाहेर जायची हिंमत नव्हती, अशी ती डिफिकल्ट फेज होती. त्यामुळे त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की येस आय कॅन कम बॅक. कारण आपण ना इतके असे, मूल झाल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स अदरवाईज थोडासा कमी झालेला असतो, वजन वाढलेलं असतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे चेंज झालेलं असतं सगळं. तुमच्या परीने तुम्हाला 9 वाजता झोपायची सवय असेल तर मुलाला दूध पाजायला तुम्हाला दर 2 तास कोणावर तरी अवलंबून असते तुमची झोप, तुमची रेस्ट, तुमचं आयुष्य. आणि अशा वेळेला त्यांनी ते तिकीट हातात ठेवलं की जायचं तिकीट तुझं, यायचं तू. मी 8 दिवस माझ्या मर्जीने मला हवं तिथे राहिले आणि मी 8 दिवसानंतर आणि एकदाही त्यांनी मला फोन नाही केला की ह्याला बरं नाही आहे, याला ताप आला आहे किंवा काही, त्याला दूध पाहिजे, त्याला काय करायचं काय. मी काळजी घे, तू जा. आणि जेव्हा मी आले ना तेव्हा मी इतकी फ्रेश आणि अशी खूप एनर्जी घेऊन आले होते की मी परत नव्याने ते आयुष्य हॅपीली जगायला तयार होते. कारण तो म्हणाला की घरात राहून राहून ना तुझं चिडचिड वाढली आहे, स्वतःवरची चिडचिड वाढली आहे, तुझं स्वतःकडे लक्ष येऊन नाही आहे. तर त्या फेजमध्ये माझा नवरा म्हणणार नाही, मी माझा एक पार्टनर म्हणेन, पार्टनर म्हणून तो उभा राहिला. आणि आयुष्याच्या ह्या टप्प्यावर एक मुलगा म्हणून ना मला खूप शांत केलं माझ्या मुलाने. आय वॉज व्हेरी हायपर, म्हणजे मी चल काय 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 अशी होते मी. समोरच्याचा पटकन विचार नाही करायचे बोलताना. एक माणूस म्हणून आय वॉज व्हेरी स्ट्रॉंग हेडेड वुमन. आणि मी बोलायचे ना त्याच्या परिणामही मी कधी बऱ्याचदा भोगलेत. तर मी समोरच्याचा विचार नाही करायचे कारण मला त्याचा गरज नाही पडली, असं मला वाटलं की. पण मला आरीनच्या निमित्ताने पेशन्स झाले, ठहराव आला माझ्या आयुष्यात की आपण स्पीड ब्रेकर असतो ना
चांगल्या अर्थाने, ऍक्सिडेंट करणारा नाही, जो बॅलन्स आउट तुम्हाला बॅलन्स आउट करणारा स्पीड ब्रेकर. तर तो स्पीड ब्रेकर म्हणून आलीन माझ्या आयुष्यात चांगल्या अर्थाने आला की जरा थांब, जरा शांततेने धावू नको, चालून सुद्धा तो स्पीड ब्रेकर ओलांडता येतो. तर ही शिकवण त्यांनी मला. होलसम यार, किती मस्त, किती भारी. एकदा खरंच मला टाळ्या वाजवायच्या तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या पुरुषांसाठी आणि सगळ्या बायकांसाठी सुद्धा.